भोंगिऱ्यासारखं असणारं हे पांडवकालीन महादेव मंदिर आणि भुजाई देवी मंदिर बुदरगड तालुक्यात असून मंदिराच्या साईडनं मनाला प्रसन्न करणारं घनदाट जंगल आहे. तर रामकृष्णारी मंडळी, या दोन्ही मंदिराला तुम्ही राधानगरी तालुक्यातील धनगरवाडा आणि बुदरगड तालुक्यातील टिक्केवाडी या गावातनं येऊ शकता. आम्ही आमच्या गावातनं सरवडे कासार पुतळे मार्गे धनगरवाडा या गावात आलो आणि मराठ शाळेजवळ गाडी लावून चालत मंदिराकडे निघालो. कारण हे मंदिर जंगलात असल्यामुळे मंदिराकडे जाणारी वाट ही पायवाट आहे. या घनदाट जंगलातनं चालत पुढे आलं की निसर्गाचा मनाला प्रसन्न करणारा व्ह्यू बघायला मिळतोय आणि ह्योच सगळा व्ह्यू बघत आम्ही येऊन पोहोचलो या पठारावर. याच पठाराच्या पायथ्याला महादेव मंदिर आहे. मग पठारावरनं अशा खिंडीसारख्या वाटवनं खाली उतरून आम्ही मंदिराजवळ आलो. हे मंदिर पांडवकालीन असून मंदिरात स्वयंभू शिवलिंग आणि नंदी महाराजांची मूर्ती आहे आणि याच मंदिराला भोंगिरा महादेव मंदिर म्हणून ओळखलं जातं. मंदिरात असणाऱ्या या शिवलिंगावर मंदिराच्या वरच्या साईडनं कंटिन्युअस पाणी पडतंय आणि मंदिराच्या आत गेलं की मन एकदम प्रसन्न आणि शांत होते. आणि या मंदिरात असणारी गुहा कुठपर्यंत जाते अजून कोणालाही माहित नाही. मग आम्ही दर्शन घेऊन पठारावर येऊन बसलो आणि थोडं पाणी प्यालो आणि परत जंगलातनं चालत धनगरवाडा या गावातल्या शाळेजवळ येऊन इथनं 4 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या भुजाई देवी मंदिराजवळ आलो. हे मंदिर टिक्केवाडी या गावाजवळ असून मंदिरासमोर 2 दीपस्तंभ, छोट्या छोट्या मूर्त्या आणि शिवलिंग पिन आहे. मंदिराच्या सभामंडपात 2 द्वारपाल असून गाभाऱ्यात 8 भुजा असणारी अष्टभुजाई म्हणजेच भुजाई देवीची मूर्ती आहे. आणि घनदाट जंगलाच्या मध्यभागी हे मंदिर असल्यामुळे इथं बसलं की एकदम शांत आणि भारी वाटते. भुजाई देवी ही टिक्केवाडी गावाची ग्रामदैवत असून इथं नवरात्र उत्सव हा जोरात साजरा केला जातो. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आत्ताच पेजला फॉलो करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करून शेअर करा.